सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनही देऊ. मी सरळ सरळ अर्थ सांगतो, काही गुह्य अर्थ त्याच्यातला नाही सांगत. सरळ सरळ जो अर्थ आहे तोच घ्यायचा आपल्याला. आणि माऊली काय सांगतात तेच सांगायचं आहे आपल्याला. माऊलींना काय स्पष्ट करायचं आहे याच्यातून, गुह्य अर्थाकडे मी जात नाही. हो, ते राजहंसाचं सांगितलं उदाहरण. का चांचूचेनी सांडसे खांडीजे पय आणि राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून. तसं दूध आणि पाणी वेगळं करतो, तसं ह्या दोन गोष्टी तुला वेगळ्या करून सांगतो. मग वारयाची धारसा पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा, आणि कणांचा पैसा राशिवा जोडे. काय याचा अर्थ होतो? मग वारयाची धारसा म्हणजे मग कोंडा व धान्य काय करतात? धान्य बाजूला काढायचं ना, मग कोंडा बाजूला काढायचा म्हणजे आपल्याला धान्य मिळेल. तसं अज्ञान उपटून द्यायचं. दोन्ही मिक्स आहे, ज्ञान अज्ञान. मग ज्ञान कोणतं आहे ते मिळवण्यासाठी अज्ञान बाजूला काढायचं. जसं धान्य मिळवण्यासाठी त्याला ते धान्य आपण तयार करतो, त्याला काय म्हणतात? मदन म्हणतात ना. ते बैल लावून आता तुडवलं जायचं पूर्वी, आणि मग ते तयार झालं की मग ते धान्य आणि ते कोंडा मिक्स असायचं. मग त्याला उपटावं लागायचं. बुसकट बाजूला धान्य एका बाजूला. तसं उपन्याकरता वाऱ्यावर धरलं असता धान्य, जे जे धान्य आहे त्या धान्याची खाली सहज रास होऊन त्याचा कोंडा निराळा होतो. तसं खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान, तसं गुह्यतमम ज्ञान जे आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी अज्ञान सोडून द्यावं लागतं. आणि हृदय कसं करावं लागतं? तर प्रशस्त करावं लागतं. बुद्धी शुद्ध करावी लागते, शुद्ध करावी लागते. तैसे जे जाणितले यासाठी संसाराची गाठी लावणी बैसवी पाठी मोक्ष श्रीच्या. त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर शरीराची व जन्माची गाठ घालून मुमुक्षुस आत्मस्वरूपापेक्षाही किंवा आत्मस्वरूप मोक्ष ऐश्वर्य पट्टावर नेऊन बसवते. बघा, ते ज्ञान जे आहे तैसे जे जाणतिलेसाठी, जाणल्याबरोबर शरीराची व जन्म मरणाची गाठ घालून मुमुक्षुस आत्मस्वरूप मोक्षैश्वर्याच्या पट्टावरती ते नेऊन बसवते. मोक्ष स्त्रियेच्या असं म्हटलंय. कोणाला नेऊन बसवतं? ते मुमुक्षु. ज्याला ज्ञान घेण्याची इच्छा आहे, ज्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, मला ज्ञान प्राप्त व्हावं, मला परमेश्वर भेटावा, मला माझ्या ठिकाणचे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार नष्ट व्हावेत, असं वाटलं पाहिजे माणसाला. एकदा तरी वाटलं पाहिजे की नको होय, काय गेलं आयुष्य सगळं. आता चांगल्या माणसाशी राहावं, चांगल्या माणसाशी बोलावं,
संगती त्यांची मिळावी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संगती संतांची असावी. मन भगवंताच्याकडे लागावं, त्याच्याशी एकरूप व्हावं आणि अशा पद्धतीने भगवंताला आकळावं. त्याला आळवावं. जसं दूध आळवतात ना, आणि दूध आळवल्यानंतर काय होतं, दुधात असलेलं पाणी सगळं नाहीसं होतं आणि शेवट काय राहतो तर खवा बनतो त्याचा. तो त्या पद्धतीने बनवलं पाहिजे, नाही तर खूपच जाळ घातला ना तसं नाही. थोडं 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 त्याला अग्नी देतात, आच देतात आणि ते आळत चालतं. तसं थोडं थोडं ज्ञान दररोज घ्यायचं. रोज एक चमच्याभर तूप खायचं. तसं रोज थोडं थोडं ज्ञान घ्यायचं. एक 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, जसा टाइम सापडला, हा, जसा टाइम सापडला तसं. जसा वेळ मिळेल तसं नामस्मरण चिंतन करा. जसं वेळ मिळेल तसं. पाणी भरताने घ्या, गाईचं शेणकूर काढताना नामस्मरण घ्यायला काय बिघडतं का? तोंड तर मोकळंच राहतं ना. नामविन मुख सर्पाचे ते बिळ. त्या तोंडात जर नाव नसेल तर ते सर्पाचं बिळ झालं. राम. म्हणून त्या तोंडात नामच असलं पाहिजे. म्हणून पोरांची नावं सुद्धा आपण देवाचे ठेवतो. ज्ञानेश्वर माऊली का नाव ठेवलं? तुकाराम का नाव ठेवलं? नामदेव का नाव ठेवलं? कृष्ण का नाव ठेवलं? राम का नाव ठेवलं? सतत सतत आलं पाहिजे नारायण. अहो मर्त्य क्षणी सुद्धा ते नाव आलं. नारायण हरी, नारायण हरी. तो होता ना, तो शेवटी त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. आणि मरताने नारायण नारायण म्हटलं, ते यमदूत बाजूला गेले. ते म्हणाले तर नारायण म्हणतोय म्हणतात. आणि विष्णुदूत आले तिथे, वैकुंठाला घेऊन गेले. शेवटच्या वेळेस नारायण नाव अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम य प्रयाती समद्भावम यश नाशात्र संशया.